यावर्षी उन्हाळा खूपच जास्त कडक पडलेला आहे, त्यामुळे गार पाणी पिल्याशिवाय तहानच भागत नाही। म्हणून प्रत्येक जण काय करतात की माठातील पाणी पिण्याचा प्रयत्न करतात, परंतु डॉक्टरांनी यावर मोठं रिसर्च केलं। त्यानंतर जे धक्कादायक कारण समोर आलं ते ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली। जवळपास 70 ते 80% लोक आता उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी जोरदार पिऊ लागले आहेत। ज्यावेळी 2026च्या मार्च महिन्यामध्ये या माठातील पाणी पिल्याने तुमच्या आरोग्यावर नेमका काय परिणाम होतात, चांगले परिणाम कोणते होतात व वाईट परिणाम कोणते होतात, जेव्हा हे डॉक्टरांकडून शोधलं गेलं तेव्हा धक्का देणारी माहिती आता समोर आली आहे। त्यामुळे माठातील पाणी पिणारे इथून पुढे सावधान व्हा। माठ म्हणजे मातीच्या भांड्यातील पाण्यावर एक नवीन संशोधन या ठिकाणी आता झालं आहे, जे पाहून अक्षरशः डॉक्टर देखील चकित झालेत। उन्हाळ्यात जवळपास प्रत्येकाच्या घरामध्ये या ठिकाणी माठ आणला जातो आणि त्यातलं पाणी पिलं जातं। आपल्याला वाटायचं की माठातील पाणी हे खूपच शरीराला चांगलं असतं, पण जवळपास देशभरातल्या या ठिकाणी 16 लाखहून अधिक घरामध्ये एक नवीन संशोधन आता करण्यात आलंय आणि त्या संशोधनामध्ये माठातलं पाणी पिणाऱ्या लोकांच्या रक्तामध्ये या ठिकाणी काही अशा विचित्र गोष्टी सापडल्या, ज्यामुळे डॉक्टरांच्या पायाखालची जमीन सरकली। ही मातीची भांडी नैसर्गिक जरी वाटली असली तरी त्यातलं पाणी जर योग्य पद्धतीने पिलं नाही तर तुमच्या शरीरात हळूहळू विष तयार व्हायला सुरुवात होता। तुम्हाला या ठिकाणी विश्वास बसत नसेल, परंतु हे संशोधनामध्ये जेव्हा समोर आलं तेव्हा लोक म्हणले की जुने लोक मातीच्या भांड्यातून पाणी प्यायचे, स्वयंपाक देखील मातीच्या भांड्यातून केला जायचा, तर त्याने असं काही या ठिकाणी होतच नव्हतं। पण त्यावेळची जुन्या लोकांची मातीची भांडी वेगळी होती आणि आताची मातीची भांडी पूर्णपणे या ठिकाणी वेगळी आहेत, हे तुम्ही लक्षात ठेवा। त्यामुळे या संशोधनात हे आता संपूर्ण उघड झालंय। ज्याला सुरक्षित मानलं गेलं त्यातूनच हार्ट अटॅक, कॅन्सर, अवयव निकामी होण्याच्या भयानक आजारांची सुरुवात झाल्याची माहिती समोर येत आहे। माठातील पाण्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं गेलं, त्याला सुरक्षित आहे असं मानलं गेलं। लोक तांब्याच्या भांड्यात पाणी प्यायचे तर कोणी फिल्टरचं पाणी प्यायचं। फिल्टरला देखील लोक आता म्हणू लागलेत की आरो फिल्टरला देखील आता हे पाणी खराब होत असतं। सगळ्यांचं लक्ष आरो फिल्टरकडे होतं, पण आता काही लोकांनी बोरमधलं विहिरीतलं पाणी पिऊ नये अशा वेगवेगळ्या चर्चा लोक करत होते, पण दुर्लक्ष झालं होतं एका गोष्टीकडे, ते म्हणजे माठातील पाणी चांगलं आहे का वाईट आहे याचं दुर्लक्षित या ठिकाणी गोष्टीवर आता लोकांनी केलं होतं। त्यामुळे सगळ्यात मोठा अभ्यास झालाय। या अभ्यासातून अशा काही गोष्टी बाहेर आल्या की जे ऐकून संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाल्या। मग या अभ्यासात काय समोर आलं? 16 लाख घरामध्ये लोकांच्या रक्ताची चाचणी नेमकं काय काय सापडल्या? माठातील पाणी पिणं खरंच सुरक्षित आहे का? माठातील पाणी पिण्याची योग्य पद्धत नेमकं कोणती आहे? माठातील पाणी पिताना कोणत्या चुका आपण केल्या नाही पाहिजेत? आणि जर माठातील पाणी चुका करताना म्हणजे पाणी पिताना चूक जर झाली तर कोणते 4 ते 5 आजार तुम्हाला या ठिकाणी शरीरामध्ये घर करू शकतात? सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या नवीन संशोधनातून आता समोर आली आहे। लक्षात घ्या, ही जी माहिती आहे तर ही माहिती तुम्हाला कुठे टीव्हीवर कुठेही या ठिकाणी मिळणार नाही, पण आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या घरामध्ये या ठिकाणी माठातील सर्वजण पाणी पितात, त्यामुळे चांगलं आहे का वाईट आहे, कशा पद्धतीने पाणी प्यायचं, सगळी ही माहिती तुमचं आयुष्य या ठिकाणी बदलून जाणार आहे। त्यामुळे ही माहिती ऐकत असताना लक्ष देऊन शेवटपर्यंत आता व्हिडिओ तुम्ही आता बंद करू नका, अन्यथा तुमच्या घरामध्ये आजारांचा पाऊस असा या ठिकाणी या चुकीमुळे घडू शकतो। माठातल्या पाण्याविषयी एक मोठं संशोधन आलंय, ज्यामध्ये काही धक्कादायक आजार होत असल्याचं बाहेर आलंय। माठातलं पाणी प्यायल्यामुळे असंख्य आजार होण्याची भीती आता व्यक्त केली जाते। माठातलं पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहिती असतील, पण भरपूर जणांना या ठिकाणी पाणी कसं प्यायचं, या पाणी पिण्याच्या माठातला योग्य पद्धत काय, माठातील पाणी पिल्याने कोणते आजार होतात, ते पाणी पिण्याची सुरक्षित पद्धत काय कोणी सुद्धा सांगत नाही आणि त्या संशोधनाची माहिती आपण या ठिकाणी देत आहोत। चला तर मग वेळ न घालवता तुम्हाला सर्व काही लिखित माहिती आता सांगण्यास या ठिकाणी सुरुवात करत आहे। या 5 प्रकारच्या लोकांनी माठातील पाणी पिऊ नये। 2026 मध्ये डॉक्टरांनी नवीन संशोधन केलं, त्यामध्ये माठातील पाणी पिणाऱ्यांसाठी एक धक्कादायक माहिती आता समोर आली आहे। नेमकं या माठातील पाणी पिल्याने काय दुष्परिणाम होतात, काय चांगले परिणाम होतात आणि आरोग्याला कोणतेही आजार जडू नये म्हणून आपल्याला काय काय काळजी घेतली पाहिजे याची माहिती आपण या ठिकाणी आता पाहूया। आपल्याला जसं माहिती आहे की मातीच्या भांड्यात पाणी जर ठेवलं तर ते नैसर्गिक रीतीने गार होतं, त्यामध्ये एक वेगळाच थंडावा येतो आणि ते जर पाणी प्यायलं तर कुठल्याही प्रकारचे घशाचे त्रास होत नाहीत।
कुठली सर्दी होत नाही। जसे की फ्रीज मधलं गार पाणी जर आपण प्यायलो तर आपल्याला सर्दी होते, आपल्याला माहित आहे, पण माठातील पाणी प्यायल्याने कधी सर्दी होत नाही। मग इतकं गुणकारी इतकं थंड पाणी असताना सुद्धा त्याचे दुष्परिणाम कसे काय होतात, त्याचे दुष्परिणाम जे आहेत तर ते पुढे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणारच आहे। पण माठ जे आहे तर 3 प्रकारचे माठ असतात। मार्केटमध्ये तुम्ही बघितलंय की पांढरा माठ असेल, लाल माठ असेल, काळा माठ असेल। आता तुमच्याकडे या ठिकाणी कोणत्या रंगाचा माठ आहे लगेच सांगा, कारण की यातला सगळ्यात जो वाईट आणि हलक्या क्वालिटीचा माठ असतो तो तुम्ही कोणता माठ घ्यायला पाहिजे याविषयी सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे सांगण्यात आला आहे। आता लाल माठ आहे, त्याचबरोबर पांढरा माठ आहे, त्यानंतर पिवळा माठ आहे, काळा माठ आहे। याचे दुष्परिणाम नेमकं वेगवेगळे कोणते आहेत, काय काळजी तुम्हाला आता पाणी पिताना घेतली पाहिजे, कोणते धोके होतात, हार्ट अटॅक, कॅन्सर, किडनी फेल होण्यासारखे आजार यातून कशा प्रकारे होत असतात, ते टाळण्यासाठी काय काय काळजी घेतली पाहिजे, माठ घेताना नेमकं कोणता माठ खरेदी करावा, कशा पद्धतीने तो तपासायला पाहिजे। आता यामधला जो काळा माठ असतो तर तो काळा माठ फार जुना असतो। या रंगाचा माठ जर असेल तर खूप जुन्या वर्षापासून तो वापरला जातो, ज्यामध्ये पाण्याचं तापमान आहे तर ते लवकरात लवकर कमी होतं, पाणी लवकरात लवकर थंड होतं। दुसरा जो माठ आहे तर तो लाल रंगाचा माठ असतो, तांबड्या रंगाचा माठ असतो। तर या तांबड्या रंगाचा माठ सुद्धा एक प्रकारे चांगलाच असतो। तांबड्या माठामध्ये पाणी लवकरात लवकर या ठिकाणी गार होतं, पण यातला सगळ्यात खराब आणि सगळ्यात वाईट जो माठ असतो तो म्हणजे पांढरा माठ, डिझाईनचा माठ असतो। हा पांढरा माठ जो असतो तर नीट ऐका, पुढे मी तुम्हाला आजार यातून कसे होतात ते सांगणार आहे। पांढरा माठ असतो तो सिमेंट पासून बनला असतो। सिमेंट हे मातीमध्ये मिक्स केलं जातं, चुना एकत्र त्या ठिकाणी एक मिश्रण त्या ठिकाणी केलं जातं आणि एका त्या ठिकाणी ओतून आता पांढरा माठ बनला असतो। तर या पांढरा माठामध्ये अजिबात पाणी प्यायला नाही पाहिजे तुम्ही, कारण की मातीचे कोणतेही गुणधर्म याच्यामध्ये नसतात। शरीरात तो या ठिकाणी खूप घातक असतो। पांढरा माठ दिसायला जरी चांगला असला तरी तो अजिबात या ठिकाणी घेतला नाही पाहिजे, असं अनेक तज्ज्ञांचं या ठिकाणी आता म्हणणं आलेलं आहे। तर त्यामुळे तुम्ही तांबडा माठ आणि काळा माठच या ठिकाणी खरेदी करावा। शक्यतो काळा माठ जास्तीत जास्त घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय। आता तुमच्या घरी कोणता माठ आहे ते नक्की सांगा। आता पहा दुष्परिणाम कसे होतात, संशोधनात काय सापडलंय। आता पहा, मातीचं भांडी जे असतं तर याच्या स्वच्छतेची काळजी या ठिकाणी आता घेतली नाही, त्यात घाणीचा धोका असतो। नीट पहा, पहिला धोका पिण्याच्या पाण्याच्या माठातला जो काय पहिला धोका आहे तर तो विषारी धातू यामुळे असतात। यामध्ये आता नीट ऐका, ज्यामुळे कॅन्सरचा धोका असतो। मातीचं जे काय भांडी असतं तर ते वेगवेगळ्या मातीपासून बनलेलं असतं, त्यामध्ये शिसे असू शकतात, लीड म्हणजे त्याच्या ठिकाणी शिसे, त्यानंतर आर्सेनिक सारखे झरीत धातू असू शकतात, विषारी धातू असू शकतात। त्या धातूंचे प्रमाण असतं, ते धातू ज्यावेळी पाण्यात मिसळतात तेव्हा तुमच्या रक्तात जाऊ शकतात। रक्तात ते गेल्यामुळे लिव्हर, तुमची किडनी यासारखे तुमचे जे अवयव आहेत तर ते डॅमेज होण्याची शक्यता दाट असते, खराब होऊ शकतात आणि कॅन्सर सारखा आजार देखील होऊ शकतो। हा झाला मोठा धोका। त्यानंतर दुसरी भीती अशी आहे की बॅक्टेरियाचा, आता बुरशीचा धोका या ठिकाणी आता वाढू शकतो। मातीचं भांडं असतं, त्या मातीच्या भांड्याला बारीक छिद्र असतात, म्हणजे विशेष करून आता त्या ठिकाणी आता छोटे छोटे होल असतात आणि त्या छिद्रामध्ये हे पाणी गार होत असतं। हे छिद्र जर भांडं या ठिकाणी जर नीट धुतलं नाही तर आता फक्त वरच्यावर आपलं धुतो आणि ते धुतल्यानंतर काय होतं, छिद्रामध्ये बॅक्टेरिया किंवा विषाणू जंतू जात असतात आणि त्यामुळे फंगस म्हणजे बुरशी तयार होणं, त्यामुळे शेवाळी तयार होणं। यामुळे काय होतं, आपण ते पाणी जर परत प्यायलो तर त्याचेच अंश पोटात जातात। बुरशीचे असतील, शेवाळीचे असतील तर इतर बॅक्टेरिया असतील तर पोटाचे इन्फेक्शन यामुळे होतं, पोटामध्ये जंतू संसर्ग होतो, टायफॉइड सारखा आजार होतो, लिव्हरला सूज सुद्धा येऊ शकते, किडनीला सूज सुद्धा यामुळे येऊ शकते। जवळपास एक अंदाज असा आहे की 30% जे आता पाण्याचे आजार आहेत तर ते घरगुती भांड्यामुळे होतात। त्यामुळे तुमच्या पोटातील दुखणं कदाचित माठातलं पाणी प्यायल्यामुळे होत असेल। तिसरा मोठा धोका नीट ऐकायचा आहे, हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशरचा धोका तिसरा आहे। मातीच्या भांड्यात लीड म्हणजेच शिस, त्याचबरोबर आर्सेनिक जर या ठिकाणी जर असेल तर ते तुमच्या पोटात जर गेलं त्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या त्या ठिकाणी आता खराब होतात। यामुळे हाय ब्लड प्रेशर, हार्ट अटॅक, अचानक मरण्याचा धोका या ठिकाणी होऊ शकतो। तुमचं भांडं तुमचं हृदयाचं शत्रू सुद्धा बनू शकतं। आता पाणी पिताना काय काळजी घ्यायची ते तुम्हाला लगेच आम्ही पुढे सांगणार आहे, पण किडनी आणि लिव्हर सुद्धा निकामी होऊ शकते। तुम्ही जर या ठिकाणी जास्त वेळ मातीच्या भांड्यातलं पाणी प्यायला
तर एक त्याच्यामध्ये असणारे मिनरल्स आहेत, इतर जे घटक आहेत तर ते पाण्यात मिसळून राहतात. रोजच्या रोज प्रत्येक वेळी तुमच्या किडनीला तुमच्या लिव्हरला गाळावे लागतात. किडनीला त्याची चाळणी करावी लागते. रोजच्या रोज ते फिल्टरला लिव्हरला या ठिकाणी फिल्टर करावे लागल्यामुळे ते हळूहळू फिल्टर करणं कठीण होतं. हळूहळू तुमची किडनी लिव्हरची जी ताकद आहे तर ती कमी होत जाते. तुमची किडनी लिव्हर हे पूर्णपणे बंद पडू शकतं. त्याची काम करण्याची ताकद संपू शकते. त्यामुळे दररोज 1 चमचा विष घेण्यासारखा आहे. म्हणजे मातीच्या भांड्यात पाणी या ठिकाणी कशा प्रकारे साठवलं पाहिजे आणि त्याचे दुष्परिणाम कोणते होऊ शकतात ते तुम्हाला पुढे लगेच सांगतो बघा. कारण की भांडं आता आणताना आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काय काय आहे, कुठल्या प्रकारची माती या ठिकाणी वापरल्या, याच्यामध्ये एक उपाय करू शकता. नक्कीच आता मातीच्या भांड्यातलं पाणी हे चांगलं असू शकतं. कसं काय करू शकता उपाय, त्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, मातीचं भांडी खरेदी करताना BIS मार्क असलेलंच इथून पुढे खरेदी करायचं आहे. म्हणजे BIS मार्क असलेलं म्हणजे काय, तर भारत सरकारच्या BIS इंडियन स्टँडर्ड पद्धतीने ते बनवलेलं आहे का बघा. अशा पद्धतीने कंपनीनं चांगलंच या ठिकाणी ते बनवले का, मातीचंच भांडं वापरलं पाहिजे. जेणेकरून त्याच्यामधली जी माती असणार आहे तिच्यामधलं जे लीड असेल, आर्सेनिक असेल, तर अशा प्रकारच्या कोणत्याही घातक गोष्टींचं प्रमाण नसेल. त्याचबरोबर कुठलंही मातीचं भांडं असेल तर त्याला स्वच्छ करताना ते उकळत्या पाण्याने धुवायचं आहे. उकळत्या पाण्याने, साध्या पाण्याने अजिबात धुवू नका. उकळत्या पाण्याने त्याला साफ करायचं आहे. ज्यामुळे त्या छिद्रामध्ये असणारे बॅक्टेरिया किंवा शेवाळ जे आहे तर ते निघून जाईल. त्यानंतर शक्यतो तुम्ही काच आणि स्टेनलेस स्टीलची भांडी आहेत तर त्याचा वापर कधीही चांगला. त्यानंतर मातीच्या भांड्यातलं पाणी आहे तर ते गाळून तुम्ही जर घेतलं पाहिजे असाही त्या ठिकाणी सल्ला देण्यात आला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही पाणी साठवण्यासाठी ज्यावेळी तुम्ही मातीचं भांडं त्याच्यामध्ये पाणी ठेवता त्यावेळी एक मेन येत असतं, ते म्हणजे खाण्याच्या गोष्टीचं एक मेन असतं. त्यामध्ये त्या मेनाचा तर तुम्ही आतून या ठिकाणी आता लावला पाहिजे. नक्कीच तुम्ही सुद्धा या ठिकाणी एक सुरक्षा यामुळे होऊ शकते. तर मातीच्या भांड्यात आयुर्वेदिक आरोग्याला फायदे असतील तर तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. नक्कीच चांगल्या क्वालिटीचं, चांगल्या मातीपासून बनलेलं जो माठ आहे तर तो वापरला पाहिजे. जेणेकरून तुमची पचनसंस्था, ब्लड प्रेशर असेल किंवा तुमची किडनी असेल, तुमचं हृदय असेल तर ते व्यवस्थित राहील. कुठल्याही प्रकारच्या घाणीचा धोका नसेल, धातूचा विषाणू पण नसेल, तुमच्या pH सुद्धा संतुलित राहू शकेल. पण या ठिकाणी अशा प्रकारची काळजी तुम्ही मातीच्या भांड्यातून पाणी पिताना नक्की या ठिकाणी घ्यायला पाहिजे. आपण सविस्तरपणे या ठिकाणी आता पाहण्यास सुरुवात करूया. आता महत्त्वाचा प्रश्न आहे, माठातलं पाणी पिणे कायमचं बंद करायचं का, तर उत्तर आहे अजिबात नाही, गरज सुद्धा नाही. फक्त आपली पद्धत बदलण्याची गोष्ट आहे. म्हणजे आपला माठ फक्त बाहेरून त्या ठिकाणी आता स्वच्छ असून चालत नाही. तर जुन्या काळी लोक काय करायचे, माठ उन्हाळ्यात वाळवायचे. सूर्याच्या प्रखर उजेडामुळे माठाच्या शरीरामधले म्हणजे आतील बॅक्टेरिया त्या ठिकाणी नैसर्गिकरित्या नष्ट होऊन जात होते. आठवड्यातून किमान एकदा तरी माठ पूर्णपणे रिकामा करा. आता त्या ठिकाणी उन्हात 2 तास त्याला ठेवा. नॅचरल व निर्जंतुकीकरण या ठिकाणी करा. दुसरी गोष्ट म्हणजे माठ घासताना रासायनिक आता साबण किंवा लिक्विड वापरू नका, कारण ते शोषून घेतं, तेच तुमच्या पोटात जातं. त्यावेळी साधं मीठ आणि लिंबू वापरून ते माठ स्वच्छ करा. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे सर्वेक्षणात असं समोर आलंय ते म्हणजे माठात कोणतं पाणी भरतो. तर तुम्ही थेट बोरवेल किंवा अतिशय क्षार असलेलं पाणी माठात भरत असाल तर यामधलं आता महत्त्वाचे घटक पाण्यातील क्षार त्यांची रासायनिक प्रक्रिया घेऊन ते पाणी अधिक जड होतं. त्यामुळे किडनी स्टोन आणि सांधेदुखीचे त्रास वाढू शकतात. त्यामुळे शक्य असल्यास पाणी गाळून आता या ठिकाणी थंड करून मगच त्यामध्ये भरा. त्यामुळे माठावरचा लोड कमी होतो. तुम्हाला शुद्ध नैसर्गिकरित्या थंड झालेलं पाणी मिळतं. तुम्ही तुमच्या माठात त्या ठिकाणी आता वाळा किंवा तुळशीचे पाणी जर टाकत नसाल तर या ठिकाणी तुमच्यासाठी आजपासून या ठिकाणी सुरुवात करा. यामुळे पाण्याची शुद्धता, चव दोन्ही वाढते. आता तुमच्याकडून एक उत्तर हवं आहे, तुमच्या घरी जो माठ आहे तर तो प्रत्येक वर्षी नवीन विकत घेताय का, तर तो जुनाच आहे का, हे तज्ज्ञांच्या मते एक तुमच्यासाठी सांगितलंय. आरोग्यासाठी जर वर्षी माठ घेणं हे तुमच्यासाठी चांगलं असतं. जुन्या माठाचे क्षेत्र कालांतराने बंद होतात, त्यात बुरशी साचण्याची शक्यता जास्त असते. उन्हाळ्यामध्ये माठातील पाणी पिणे योग्य कोणते, चांगले कोणते, वाईट परिणाम होतात याची माहिती या ठिकाणी आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.